मी बनवते मसुरीची डाळ. वरण बनवणार आहे मसुरीच्या डाळीचं. तर इथं मसुरीची डाळ घेतली. तर आता याच्यात पाणी घालते. थोडीशी डाळ धुवून घेते स्वच्छ. आता याच्यामध्ये पाणी घालून घेते. त्यानंतर थोडंसं तेल, हळद. आता कुकरला लावून 2 शिट्ट्या वाजवून घेते. मसुरीची डाळ ना वेळ लागत नाही शिजायला, लगेच शिजते. तर आता मी कुकर लावून घेतलेला आहे. आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या वाजू देते, जेणेकरून आपली डाळ आणि भात चांगलं शिजलं जाईल. तर तिकडं शिट्ट्या वाजतात तोपर्यंत मी आज सुकी भेंडीची भाजी बनवणार आहे, अगदी साधी आणि सिंपल. तर इथं मग भेंडी घेतलेली होती. पहिलं ताटामध्ये पाणी घेतले आणि आता भेंडी स्वच्छ धुवून घेते. अगोदर असं घासून धुवून घेते, म्हणजे ना भेंडीच्या वरती ना दुराळ आहे बसतं. त्यासाठी इथं मी भेंडी धुवून घेते. तर इथं बघा आधी कसं मध्ये आला आहे. आता स्वच्छ आपली भेंडी बघा धुवून झालेली आहे. तर बघू शकता. आता धुल्यानंतर मी याला एका सुक्या कपड्यामध्ये काढून घेते, जेणेकरून ना भेंडीचं सगळं पाणी निघलं जातं आणि भेंडी चिरल्यावर ना चिकट पण वाटणार नाही. तर सोबतच 2 मिरच्याही धुवून घेतलेल्या आहेत भेंडीमध्ये टाकण्यासाठी. तर त्या इकडं लगेच सोबतच देठ पण काढून घेतलेलं आहे मिरचीवरचं. आणि आता ही भेंडी कपड्यामध्ये घालते आणि चांगलं पुसून घेते, जेणेकरून ना भेंडीची भाजी बनवताना थोडंसं पाणी राहिलं ना तर चिकट होते भाजी. तर त्यासाठी ना मग ते भेंडी मी सुक्या कपड्यात साफ करून घेतलेली आहे. तर आता इथं अजून भेंडी साफ करून झाल्यानंतर तर आता मी भेंडी चिरून घेते अगोदर. तर चला मग. आता भेंडी साफ करून झालेली आहे. आता भेंडीचं मागचं पुढचं देठ काढून घेतलं आणि ना बारीक बारीक अशी कट करून घेते भेंडी. तर तुम्हाला जर लांबकं कापायचं असेल तर लांबकंही कापू शकता. तशी भाजी बनवली होती बघा लांबकं कापून. पण ना आता मी असं बारीक कट करून करणार आहे भेंडीची भाजी. तर त्यासाठी सगळ्यात पहिला असं भेंडी ही करून बघते. मध्ये बघूनच कापायचं आहे बघा, नाहीतर ना मधीच हे होतं, किडक्या राहतात, मध्ये आळ्या पण असतात. त्याच्यामुळे ना बघूनच कट करायचं आहे भेंडी. तर याच पद्धतीने मी ना फटाफटा असं कट करून घेते. तर 2 भेंडी घेतल्या मी आणि असं दोन्ही एकदाच कापता येतात बघा. एक साईजच्या असल्या ना तर असं कापता येतात 2-2 अशी. तर आता सगळी भेंडी मी कट करून घेते बघा मस्त अशी. आता माझी भेंडी कापून झाले बघा, बारीक अशी कापून घेतलेली आहे भेंडी. तर इथं मी 2च मिरच्या घेतल्यात बघा. मिरच्या खूप तिखट आहेत आणि आम्ही चप्पक खातो, त्याच्यामुळे ना 2च मिरच्या घेतल्या झाले. तोपर्यंत इथं मी लसूण घेतला. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि लसूण आणि कोथिंबीर वाटून घेते. इकडं मिरच्या छान भाजून झाल्या. आता ही मिरच्या वाटून घेते. आता सगळ्यात पहिलं कढई ठेवून घेतली. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल चांगलं गरम होऊ देते. आता तेल चांगलं गरम झाले. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी. जिरे मोहरी चांगली तडतडू देते. आता जिरे मोहरी बघा चांगली तळली आहे. आता याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर. मी अद्रक हे काही घालत नाही भेंडीला, असं छान लागते भेंडी. तर आता ही लसूण चांगला परतून घेते. जास्त बी लाल होऊ द्यायचा नाही लसूण. आता बघू शकता छान तळला आहे आता लसूण. त्याच्या लसणाचा कच्चेपणा गेला आहे. आता याच्यामध्ये ही बारीक चिरलेली भेंडी घालून देते. भेंडी घालून झालेली आहे आणि आता याच्यावर चांगलं परतून. आता या भेंडीला मी छान परतून घेते. आता चवीनुसार मीठ टाकून घेते. आता छान परतून घ्यायचं. परतून घेतलं ना छान तिखट होत नाही काय नाही. आता बघू शकता छान अशी भेंडी परतून झालेली आहे. बघू शकता किती छान परतली गेलेली आहे. तर आता परतल्यानंतर आता ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेते थोडा तेवढा. लहान मुलांसाठी बनवते त्यासाठी मी तिखट थोडं कमीच वापरते. आणि असं आम्ही बी तिखट जास्त काही खात नाही.
त्याच्यामध्ये. आणि ना हिरवी मिरची तुम्ही जर भाजली नसेल तर फोडणीत टाका, आणि जर मिरच्या भाजून घेतलेल्या असेल तर ना असं भेंडीमध्ये टाकलं तरी चालतं. आणि मी तेलामध्ये टाकले नाही, कारण ना भेंडी परतेपर्यंत ना सगळ्या घरामध्ये खाट उठतो, त्याच्यामुळे ना मी नंतर टाकणार परतून झाल्यानंतर. तर मस्त अशी भेंडी बघा, चिकटली नाही काही नाही, छान झालेली आहे. असं मोकळी सक झालेली बघू शकता, मस्त अशी बघू शकता. हे बघा आहे का चिकटपणा. तर आता मीठ टाकल्यानं काय होतं, लवकर भेंडी शिजते लवकर आणि ना चव पण लागते, पूर्ण मीठ भेंडीमध्ये घुसतं. तर आता छान परतली गेलेली आहे भेंडी, चांगली शिजली पण आहे. तर आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतो. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट घालत नसत नाही घातलं तरी चालतं, पण आमच्या इकडं ना घालतात शेंगदाण्याचं कूट भेंडीला, मी घालत नाही. आणि याला 1-2 मिनटं ना ताट झाकून ठेवते वाफवायसाठी. तर बघू शकता हे भेंडी बघा, मोकळी सक, थोडी पण चिकट नाही आहे. हे बघू शकता. आता लगेचच मसुरीच्या डाळीचं वरण बनवायची तयारी चालू आहे. इकडे टमाटर, अद्रक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता टमाटर कापून घेते मी अगोदर. तर आता माझं टमाटर कापून झालेलं आहे. तर आता बघते डाळ शिजली आहे का. 4 शिट्ट्या वाजलेल्या आहेत. मसुरीच्या डाळीला शिजायला ना वेळ लागत नाही, तर त्यासाठी ना आता झाले कुकरला 4 शिट्ट्या वाजून झालेल्या आहेत. तर आता लगेचच डाळ पण शिजल्या का बघते आणि मग ह्याला फोडणी टाकायची तयारी करते. तर आता बघू शकता आपली मसुरीची डाळ मस्त अशी शिजलेली आहे. इकडं पाणी ठेवलंय गरम करायला. आता डाळ गरगटून घेते छान अशी. त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे बघा. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ. छान गरगटून घेते. आता याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लाल तिखट. तर याला छान गरगटून घेते. थोडं टाकलेलं आहे लाल तिखट मी, आणि पुन्हा थोडंसं तेलामध्ये टाकणार आहे. असं टाकल्यानं ना छान कलर पण छान येतो, पण ना टेस्ट छान येते बघा डाळीला, असं गरगटून घेतल्यामुळं तिखट. तर छान असं गरगटून घेतलं आहे. आता बघा पाण्याला उकळी आली. आता ही पाणी डाळीमध्ये घालून घेते. तर आता पातेलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल. तर आता पातेलं गरम झालं, तेल पण गरम झालं. तर आता याच्यामध्ये मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, कढीपत्ता, त्यानंतर अद्रक लसूण. तळून घेते चांगलं. त्याच्यामध्ये टमाटर टाकून देते. तर छान परतून द्यायचे टमाटर. तर आता बघा टमाटर चांगलं परतले. आता याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी घालणार आहे, डाळीमध्ये घातलेली आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला घालून देते. चांगलं परतून घेते याला. आता परतून झालं बघा चांगलं. आता याच्यामध्ये जी डाळ आहे गरगटून ठेवलेली ती घालून देते. बघा आपलं मसुरीच्या डाळीचं वरण किती मस्त झालेलं आहे, बघू शकता. मस्त अशी आपली भेंडी बी तयार झालेली आहे. इकडं आहे भात आणि इकडं आहेत भाकरी आणि चपात्या पण. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.